असू दे कसं, आईचे संस्कार आणि वडिलांची शिस्त हाच खरा दागिना असतो. यांच्या तोंडात एकच चिडी घातले का हो? खूप मोठं घराणं आहे त्यांचं. माहितीये किती मोठं घराणं आहे. काय माहितीये तुम्हाला? अगं 8x10ची खोली म्हणजे जर घराणं असेल तर केळीच्या शिकरणाला पक्वान्न म्हणण्यासारखं ते. काय आई, घर लहान का मोठं हे बघण्यापेक्षा संस्कार महत्वाचे नाही का? आई नमस्कार करते. हा अगं आता बस, असू दे. असू दे कसं, आईचे संस्कार आणि वडिलांची शिस्त हाच खरा दागिना असतो. हे चावीवर चालतात का हो या अशा? हा? वा वा वा, अगदी असा जोकर जावई हवा होता मला. आई त्यांना विनोदी म्हणायचंय, हो ना? हो म्हणाल्या त्या. बघ, आणखी काय काय येतं तुमच्या मुलीला? अहो, आमची हिमगिरी ना गाणं पण खूप छान म्हणते. हो का? हिमगिरी, म्हण ग एखादं छानसं गाणं. आमच्याकडे आहे रेडी. असू दे असू दे, म्हणू दे तिला. म्हण ग तू, म्हण. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. अरे देवा, दार उघडच आहे. छान गायलीस हो तू. आई ओ नमस्कार करते. हा अगं पुरे आता. पुरे कसं, आईचे संस्कार आणि वडिलांची शिस्त हाच खरा दागिना असतो. फारच मायाळू आहे हो तुमची मुलगी. मायाळू कसली, पायाळू आहे. आल्यापासून नुसती पायच पडते. चला, मी तुम्हाला घर दाखवते आमचं. घराबरोबर घरातली कामं पण दाखव. ऍक्च्युली आम्हाला सून नकोय काही, घरकामाला बाई हवी आहे. तुमची मुलगी ज्या घरात सून म्हणून येईल ना, तेव्हा राब राब राबावं लागेल तिला. माझी मुलगी कामाला वाघ आहे, वाघ. मग मी काय कामात पानगोड आहे का? नुसतं कामात वागच आहे. सासूबाई, चला तुम्हाला घर दाखवते. आई ये. तुमच्यापेक्षा जर ह्यांनी घर दाखवलं तर. अचंबाने घर दाखवायला हवंय तुला. दाखवेल हो अचंबू. जा घर दाखव. मी काय दाखवणार? मीच अजून नीट बघितलं नाहीये. मला काय दुसरे कामधंदे नाहीयेत काय? अचंबा. असू दे असू दे. असू ते कसं, आजीचा उर्मटपणा आणि वडिलांचा माज हाच खरा दागिना असतो. मस्करी करतोय तो. खरं तर लाजतोय तो, बरं का? अहो, आमची हिमगिरी सुद्धा खूप छान नाचते. हो तर बघितलं ना मी आता. आई हो, नमस्कार करते. असू दे असू दे. असू दे कसं, आईचे संस्कार आणि वडिलांची शिस्त हाच खरा दागिना असतो. दाखवते तुम्हाला. दाखवते तुम्हाला घर. चला चला तुम्ही या. अचंबा, काय खरं नाही तुझं. टॉसच्या आधीच मॅच हातात गेली तुझ्या. काळजी घे. हे आमचं किचन. आपण आता जिथून आलो ना, तो आमचा हॉल. याच हॉलमध्ये हॉल हॉल करणार आहे तुमच्या मुलीचे. काय बोलतायत या? काही नाही, पीजे करतायत त्या. आता वयोमानानुसार जमत नाही त्यांना. असतात त्यांची पीजे. हे कोणी ठेवलं इथे? हो, मिक्सर वरून आठवलं. हा आमचा लाडका मिक्सर. वय वर्ष 4. म्हणजे 4 वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांना सायं गुंडाराज या दैनिकात शब्द पुढं सोडवलं ना, त्याबद्दल मिळालाय. आमच्या घरात इनमिन 4 माणसं. ही आली की इनमिन 5 माणसं होणार. सकाळी तर सगळा स्वयंपाक मीच करून जाते. कपडे सुद्धा मशीनला लावून जाते. म्हणजे तुमच्या मुलीला आमच्या घरात काही काम नाही, बरं का? आई नमस्कार करते. हा असू दे. असू दे कसं, आईचे संस्कार आणि वडिलांची शिस्त हाच तर खरा दागिना आहे. या या या. ते सगळं कधीच तसंच उघडं पडलंय. कामात वाघ आहात ना, जरा आवरून ठेवा.
हे इकडे देवघर आहे आणि हे बेडरूम. या. हा लहानपणीचा अल्बम. अगो बाई, लहानपणी तुम्ही किती अचंबासारखे दिसायच्यात हो. अचंबाचे लहानपणीचे फोटो आहेत ते. लहानपणी ना आम्ही अचंबाला जबरदस्तीने दर महिन्याला फोटो स्टुडिओत घेऊन जायचो आणि फोटो काढायचो. किती रडला तरी घेऊन जायचो आम्ही. ते रडके आहेत फोटो, जाऊ दे. पुढे बघा, पुढे बघा. लग्नाचे फोटो आहेत. म्हणजे अचंबाचं आधी एक लग्न झालंय. अहो आमच्या लग्नाचे फोटो आहेत ते. ए आपण तुमच्या लग्नाचा पण म्युझिक अल्बम काढूया. हा म्युझिकल अल्बम काढूया आपण. आई हा? नमस्कार करते हा. अगं किती वागशील सारखी सारखी. हा? वाकून वाकून चक्कर येऊन पडशील. राहू दे आता. राहू दे कसं. आईचे संस्कार आणि वडिलांची शिस्त हाच तर खरा दागिना आहे. दागिना दागिने खूप दागिने बनवलेत मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी. थांब दाखवते हा तुम्हाला. भरपूर दागिने बनवून ठेवलेत मी. सगळं बांगड्या, हातातलं कानातले नेकलेस, हा कानातले नेकलेस सगळं बनवून ठेवले. हे बघ. आई हे सगळे दागिने तुम्ही माझ्यासाठी बनवले. नाही ग बाई, तुझ्यासाठी कशाला बनवू. माझ्या होणाऱ्या सुनेसाठी बनवले. अगं बाई आता तूच होणार ना माझी सून. अगं म्हणजे तुझ्यासाठीच बनवलेत मी सगळे दागिने. सगळं लग्नात तुला देणार मी. काय ग. अगं काय झालं. हे दागिने बघून ना मला माझ्या वडिलांची आठवण आली. दागिने बघून वडिलांची आठवण आली. तुझ्या वडिलांना असल्या दागिन्यांची आवड होती. अहो नाही, मग तसं नाही. मी ना खूप भारावून गेले की मला माझ्या वडिलांची आठवण येते. लहान असतानाच ते मला सोडून गेले. माझ्या आईने ना मला खूप मेहनत करून लहानाचं मोठं केलं. मला ना कधी वाटलंच नव्हतं मला इतकं चांगलं स्थळ मिळेल आणि मला इतक्या चांगल्या सासूबाई मिळतील. मला वाटलं नव्हतं. माझ्या मुलीचं तर भाग्य उजळलं. आई नमस्कार. असं आजी येते हा मी. चाललीस. मला वाटलं आली आहेस तर तू रोटी खाशील, जाडी जुडी होशील आणि मग जाशील. मम्मी त्या जात आहेत ना आता, जाऊ दे. आता जातीये पण लग्न करून परत इथेच येणार आहे. इश्शा. मला माहितीये माझी जिरवावी म्हणून मुद्दाम मला सांगत नाही तुम्ही. आता तुला नाही सांगणार, तू कोणाला सांगणार. पण मला खरंच त्या बायकांबद्दल नाही सांगता येणार. ठीक आहे, नका सांगू मला, नका सांगू. ऐकलंच नाही तिने, डायरेक्ट फोन ठेवला. हा माझा मार्ग एकला. हॅलो. काय अंबाबाई, ओळखलात का? नाही बाई, कोण बोलतंय. अहो असं काय करताय. तुमची विहीण नव्हते का बनणार. तू तू चोर ती चोर आणि वर त्यांना जोर गरम. तुला माहितीये का तू कोणाच्या घरी चोरी केली असती. हो कोणाच्या. तुमच्या. माझ्या घरी चोरी करून तू खूप मोठी चूक केली आहेस. चूक कसली यात. ही तर कला आहे. हा? प्राचीन कला. प्राचीन कला. अहो, तुम्ही आम्हाला शोधताय हे सुद्धा आम्ही आता चोरूनच बघतोय. ही पण एक कलाच आहे की नाही. कुठे आहात तुम्ही लोक. कुठे आहात तुम्ही. मी कशाला सांगू. तुम्हाला माहितीये तुम्ही एका पोलिसाच्या घरी चोरी केली. अहो म्हणून तर मज्जा वाटते. एका पोलिसाच्या घरी चोरी करण्यात काय मज्जा आहे हे फक्त चोरच सांगू शकतो. आता मी करा तुम्ही. 1760. हे घ्या तुमचे दागिने.
माझे दागिने माझे दागिने हे कुठे मिळाले? असू दे असू दे असू दे असू दे कसं आईचे संस्कार आणि बाबांची शिस्त हाच खरा दागिना. तुला चांगली दागिन्याने मढवते आता मी. सापडल्या कुठे या? ऍक्च्युली मी तुमची जीपीआरएस सिस्टम चोरली. माझ्या सासरे बुवांना म्हणजे संभा पप्पाला फोन केला होता. त्यांनी मला क्लूज दिले. खरंच खोट आहे. गणित कसली सोडवत आहे? समाजातल्या दोन सोज्वळ खरंदाज बायकर तुम्ही अटक केले. नाही सर, त्या दोघी पक्क्या बदमाश आहेत. Shut up! चेहरे बघा त्यांचे किती निष्पाप आहे. नाही सर, चेहरा क्या देखते हो, क्या बात है? दिल में उतर कर देखो ना. सर सर त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका सर, त्या खोटं बोलतायत. पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वतःहून ते दागिने त्यांच्या हातात दिलेत म्हणून. खरं की नाही? नाही सर. इन्स्पेक्टर तेजस्वी, तुम्हाला कळत कसं? स्वतःच्या भीतीसाठी एका मेडलसाठी तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देता. नाही पण तुम्ही काय उत्तर देऊ? नाही सर, मॅडमची काही चूक नाहीये. Shut up! मला शिकवायचं नाही. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये असं चालणार नाही. उद्या सगळे असं वागायला लागतील. एक नासका आंबा की पेटी नासवतो आणि इकडे मोठी एवढी मोठी आंबा आहे. सर मी नासकी नाहीये, नासकी नाहीये मी. हे म्हणजे असं झालं ते म्हणतात ना, नासका येईना हातपाय वाकडे. हत्ती खातो माती आणि त्या बायकांना निष्पाप झालाय. त्या बायका नाहीये. अहो काय बोलताय? आम्ही सिद्ध करू शकतो. एक मिनिट विषय भरकटतोय. इथे मी तुमचं नवं साहित्य ऐकण्यासाठी आलो नाहीये. ताबडतोब या निरपराध बायकांची सुटका करा. पण सर, इट्स माय ऑर्डर. सर तुम्ही जर एक इडली डोसा, एक मसाला डोसा चालेल. अशी ऑर्डर दिली असती ना तर आम्ही ऐकली असती सर. पण ही ऑर्डर प्लीज मागे घ्या. इन्स्पेक्टर तेजस्विनी, तुम्हाला यांच्यासारखं कॉन्स्टेबल बनायचं? पाहिजे नाही ना? मग मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे. ताबडतोब या बायकांची सुटका करा. पण सर, ते म्हणतात ना, अडला हरी. म्हणजे मी गाढव? नाही नाही सर, पूर्ण ऐका ना. अडला हरी नाही तर बसेल घरी. थँक्यू साहेब. हो, येतो हा आम्ही. इन्स्पेक्टर तेजस्विनी सूर्यतेज देशमुख